मराठवाड्यात जरांगे फॅक्टरने उडवला महायुतीचा धुव्वा। लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रात चांगला धक्का बसला आहे। आता भारतीय जनता पार्टी आणि राजकीय विश्लेषण यावर विचारमंथन करतील, पराभवाचे कारणे समोर येतील। परंतु मराठवाड्यातील 8 मतदारसंघात भाजपचा धुव्वा उडाला। मराठवाड्यात भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव होण्यामागे महत्त्वाचे कारण म्हणजे मनोज जरांगे फॅक्टर असल्याचे सांगितले जात आहे। मराठा आरक्षणासंदर्भातील नाराजीमुळे मतदारांनी महायुतीकडे महाविकास आघाडीला निवडले आहे। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालनामधून सुरुवात केली। अंतरवाली सराटीत त्यांनी उपोषण केले। त्यांच्या उपोषणास्थळी लाठीचार्ज झाल्याचा प्रकार घडला। त्यानंतर हे आंदोलन राज्यभर पसरले। मनोज जरांगे पाटील यांनी 2 वेळा उपोषण केले, परंतु त्यांची सगळे सोयऱ्यांची मागणी पूर्ण झाली नाही। त्यामुळे मराठा समाजातील नाराजीचा फटका महायुतीला बसला। मराठवाड्यातील 6 ठिकाणी भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी उमेदवारांचा पराभव झाला। मराठवाड्यात शिवसेना, ठाकरे गट आणि काँग्रेसला चांगले यश मिळाले। जालनामध्ये काँग्रेसचे कल्याण काळे, काँग्रेसचे शिवाजीराव काळगे, लातूर, नांदेडमधून काँग्रेसचे वसंतराव चव्हाण, हिंगोलीमधून ठाकरे गटाचे नागेश पाटील, धाराशिवमधून ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर, परभणी येथून ठाकरे गटाचे संजय जाधव निवडून आलेले आहेत।